राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान जे काही राडे झाले त्यात सर्वात मोठा झाला तो म्हणजे बीडच्या गेवराईमध्ये, जिथे माजी आमदार पवारांचे कार्यकर्ते पंडितांच्या कार्यकर्त्यांशी भिडले. यावेळी अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याचा कट होता अशी माहिती सुद्धा पुढे आली आहे. पण याआधी मी तुम्हाला एक दुसरी घटना सांगते, ती म्हणजे अनगरचे राजन पाटील यांची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गेवराईच्या अमरसिंह पंडितांसोबत अनगरच्या राजन पाटलांचा काय संबंध? हो, खूप मोठा संबंध आहे. राजन पाटील, ज्यांच्यामुळे राज्यात या नगरपालिका निवडणुकीतील सगळ्यात चुरशीची निवडणूक झाली, ती अनगरची. हेच राजन पाटील अमरसिंह पंडित यांचे सखे मामा आहेत. गेवराईचे पंडित आणि अनगरचे पाटील यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित हे राजन पाटलांचे भाचे आहेत. मागच्या 4 ते 5 दशकापासून या दोन्ही घराण्याचा राज्याच्या राजकारणामध्ये कायम दबदबा राहिलाय. चला तर याच विषयी आणखी सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला मंडळी, झालं असं, पश्चिम महाराष्ट्रातील मोठे राजकीय प्रस्थ म्हणून लोकनेते बाबूराव पाटील अनगरकर यांची ओळख होती. माढा वैराग मोहोळ या विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. दिवंगत राजाराम बाबू पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केले. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी महाराष्ट्रात राजकारण आणि समाजकारण केलं. गोरगरीब लोकांना केलेल्या मदतकार्यामुळे अणघर आणि पंचक्रोशीतील गावात त्यांचा आदरयुक्त दराराही होता. लोकांचे छोटे मोठे वाद त्यांच्या शब्दावर मिटत असत. त्यामुळे अणघर आणि पंचक्रोशीतील गावात निवडणुका बिनविरोध होत. शिवाय ग्रामपंचायत असेल किंवा सहकारातील गावपातळीवरील निवडणूक बापूराव अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होत असल्याने या भागात राजकीय वाद फारसे झालेच नाहीत. पुढे त्यांचा सक्षम वारसा माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचं कुटुंब पुढे चालवत आहेत. राजन पाटील यांच्या बहिणी गेवराईचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित, परभणीचे माजी कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश पाटील, गेवराईचे सुंदरराव पंडित, जालन्याचे विलासराव खरात पाटील, कासारांचे दगडोजीराव पाटील यांना दिले आहेत. त्यामुळे ही दिग्गज मंडळी राजन पाटील यांचे मेहुणे आहेत. यासोबतच राजन पाटील यांचे भाचे देखील राजकारण समाजकारणात मागे नाहीत. आजोबा आणि मामाच्या पावलावर पाऊल ठेवत भाचे विविध पक्षांमध्ये अग्रेसर आहेत. राजन पाटलांचे 3 भाचे हे 3 पक्षात 3 वेगवेगळ्या जिल्ह्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यातील 2 आमदार आहेत, हे विशेष. त्यातील बीड जिल्ह्यातील शिवाजीराव पंडित यांचा थोरला मुलगा अमरसिंह पंडित हे एक वेळा गेवराईमधून विधानसभा सदस्य राहिले आहेत, तर एक वेळा विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे बंधू विजयसिंह पंडित हे बीडचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेत व गेवराईचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. तर परभणी जिल्ह्यामध्ये एक भाचा आमदार आहे. राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 3 टर्म आमदार राहिलेत. शिवसेनेचं मोठं संघटन त्यांनी परभणी शहरात निर्माण केलंय. तर त्यांचे बंधू प्रतापसिंग वेदप्रकाश पाटील हे धाराशिव जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांचं शैक्षणिक संस्था माध्यमातून जिल्ह्यात कार्य सुरू आहे. डॉक्टर प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे धाराशिवचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. असे राजन पाटील यांचं नातं गोतं फार मोठं आहे. आणि आता एकदा राजन पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. मोहोळ वैराग मतदारसंघातील ज्येष्ठ नेते राजन पाटील हे सलग 3 वेळा आमदार राहिलेले अनुभवी राजकारणी आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या शेकाप आमदार लोकनेते बाबूराव अण्णा पाटील अनगरकर यांचे ते पुत्र असल्याने त्यांना भक्कम राजकीय वारसा लाभला. अनगरचे बिनाविरोध सरपंच, नंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2 वेळा पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पारदर्शक कामगिरी केली. 1994 ते 2004 दरम्यान त्यांनी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकी भूषवली. सहकार क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला असून ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 3 वेळा अध्यक्ष राहिलेत. काटकसरी शैली, प्रामाणिक काम आणि जनतेशी नाळ यामुळे ते लोकप्रिय ठरले. अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून भाजपात प्रवेश करून नवा राजकीय अध्याय सुद्धा सुरू केला. आता त्यांचे भाचे म्हणजेच अमरसिंह पंडित यांच्याबद्दल सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. गेवराई तालुक्यातील ज्येष्ठ नेते अमरसिंह पंडित यांच्या 3 दशकाहून अधिक राजकीय प्रवासात स्थानिक ते राज्यस्तरीय पर्यंतची त्यांनी ठसा उमटवणारी वाटचाल केलेली आहे. 1990च्या सुमारास जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर 1992 मध्ये ते गेवराई पंचायत समितीचे अध्यक्ष बनले आणि ग्रामीण पातळीवरील विकास कामांना गती दिली. 1997 ते 2004 या काळात पंडित यांनी बीड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते म्हणून काम करताना जिल्ह्यातील प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. 2004 मध्ये ते गेवराई मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले.
यानंतर राज्यातील सक्रिय राजकारणात ते कायम महत्त्वाची भूमिका बजावत राहिले. 2012 ते 2018 दरम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिलं. सहकार, सिंचन, शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. पक्ष संघटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळत प्रदेश सरचिटणीस पद भूषवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा आणि विधान परिषद अशा प्रत्येक स्तरावर काम करत अमरसिंग पंडित यांनी गेवराई तालुक्याच्या राजकारणात आणि विकास प्रक्रियेत सतत प्रभाव राखलेला आहे. दरम्यान गेवराई नगर परिषद निवडणुकीदरम्यान पवार आणि पंडित यांच्या गटात मोठा गोंधळ झाला आणि तणाव निर्माण झाला. मतदान सुरू असताना या दोन्ही कुटुंबातील तरुण पृथ्वीराज पंडित आणि शिवराज पवार यांच्यात सुरुवातीला भांडण झालं. त्यानंतर परिस्थिती बिघडली. या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमरसिंग पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांना काही जणांनी जबर मारहाण केली. सध्या त्यांच्यावर बीडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर डावखर यांनी धक्कादायक आरोप सुद्धा केले की माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ आणि त्यांच्यासोबत आलेले गुंड अमरसिंग पंडित यांना मारण्यासाठी आले होते. आमदार पंडित तिथे नसल्याने त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. शिवाय या मारहाणीमध्ये काठ्या, बेल्ट, लाथा, भुक्यांचा वापर झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. नातेसंबंधाने जोडलेली ही दोन्ही घराणी प्रत्यक्षात मेवण्यांच्या वादात परिवर्तित झाली आहे. जयसिंग पंडित आणि लक्ष्मण पवार हे एकमेकांचे मेवणे असूनही काल दोघेही रस्त्यांवर एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हा वाद काही नवा नाहीये. पंडित पवार संघर्षाचा जुना इतिहास आहे. पवारांनी 1997 मध्ये तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुखांचा खून केला होता. याच प्रकरणी त्यांनी 14 वर्ष तुरुंगात शिक्षा सुद्धा भोगली होती. सध्या ते शिक्षा भोगून बाहेर आलेत. राजकीय स्पर्धा, निवडणुकांचं समीकरण आणि कुटुंबातील मतभेद या सगळ्यामुळे दोन्ही गटांमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे. नगर परिषद निवडणुकीत पंडित गटाचा उमेदवार नसताना सुद्धा हा वाद पुन्हा एकदा पेटला आणि मतदानाचा दिवस हा अक्षरशः रणांगणात बदल गेला. दरम्यान गेवराईत अमृत डावखर यांना झालेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडालीय. माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ त्रिंबक पवार यांनीच हल्ला केल्याचा आरोप आहे. यावर आमदार विजयसिंग पंडित आणि अमरसिंग पंडित थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉम्बत यांच्याकडे गेले आणि घटनेवर ठोस कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. लेखी तक्रार आणि सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आलंय. विजयसिंग पंडित म्हणाले की 25 ते 30 वर्ष लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाला जर मारण्याचा प्लॅन आखला जात असेल तर सामान्य माणसाचं काय. त्यांनी पवार कुटुंबावर मोठा हल्लाबोल करत पवार विकृत, विक्षिप्त मनोवृत्तीचे आहेत असं देखील म्हटलंय. मात्र पवार कुटुंबांनी याबद्दल अजूनही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्यामुळे चर्चांना आणखीनच ऊत आलाय. मात्र आता हा वाद नक्की सत्ता संघर्षाचा आहे की नातनातला की पूर्वापार चालत आलेल्या दुश्मनीचा. सोबतच या प्रकरणात पुढे काय होणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.